तर नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे अँटीएमेटिक आणि प्रोकायनेटिक ड्रग्स. अँटीएमेटिक म्हणजे वॉमिटिंग न होऊ देणार आणि प्रोकायनेटिक म्हणजे जे की स्टूल ज्याच्यावर पास होतात. ठीक आहे, तर एक असं पेशंट आहे ज्यांनी स्पॉइल फूड खाल्लं आणि स्टमक रिव्हर्स कॉन्ट्रॅक्शन करतो, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, ॲबडॉमिनल मसल स्क्वीज होतात आणि कॉन्टेंट्स जे आहेत तर ते टुवर्ड्स माउथ शूट होतात. आणि हे जे आहे ना, दिस होल कोऑर्डिनेटेड रिव्हर्स इव्हॅक्युएशन रिफ्लेक्स याला आपण वॉमिटिंग किंवा MSS म्हणतो. But before actual vomiting comes, there is uneasy feeling, salivation, nausea. And in between these uneasy feeling, salivation, nausea आणि vomiting, there is repeated unsuccessful vomiting movements. That is retching म्हणतो आपण त्याला. Where is the command center? आपल्याला माहिती आहे मेड्युलामध्ये वॉमिटिंग सेंटर असतो आणि दॅट इज अ फायनल एक्झिक्युशन सेंटर. हे जेव्हा वॉमिटिंग सेंटर ॲक्टिवेट होतं तेव्हा डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो, ॲबडॉमिनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ते आधी कसे बघू वॉमिटिंग वेळेस काय झालं, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झालेला, ॲबडॉमिनल मसल स्क्वीज झालेले, रिव्हर्स तिथं कॉन्ट्रॅक्शन होतं. सो हे कॉन्ट्रॅक्ट झालं की डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतं, ॲबडॉमिनल मसल कॉन्ट्रॅक्ट होते, इसोफेगस रिलॅक्स होते बरं का, आणि स्टमक रिव्हर्सेस द मुवमेंट. ॲज अ रिझल्ट वॉमिटिंग होते. तर या वॉमिटिंग सेंटरला कोण स्टिम्युलस देते? या वॉमिटिंग सेंटरला कोण स्टिम्युलस देतं? तर 4 मेन एरियाज असतात. असे वॉमिटिंग सेंटर आहे ना, इट रिसीव्ह सिग्नल्स फ्रॉम 4 मेन एरियाज आणि तिथून त्याला स्टिम्युलस येतो. तर किमोज रिसेप्टर ट्रिगर झोन CTZ, नंतर असतं दुसरं वेस्टिब्युलर सिस्टम GIT म्युकोजा आणि सेरिब्रल कॉर्टेक्स. कोण सगळ्यात आधी CTZ किमो रिसेप्टर ट्रिगर झोन, दुसरा कोणता? दुसरा होता GIT म्युकोजा, तिसरा आहे वेस्टिब्युलर काय म्हणते वेस्टिब्युलर सिस्टम आणि चौथा आहे सेरिब्रल कॉर्टेक्स. तर हे जे आता किमो रिसेप्टर ट्रिगर झोन आहे ते कुठं असतं? एरिया पोस्ट्रिमामध्ये असतं. फ्लोअर जे फोर्थ वेंट्रिकल आहे ना त्याच्या फ्लोअरमध्ये हा एरिया पोस्ट्रिमा असतो, तिथं हे CTZ असतं. आणि हे ना लक्षात ठेवायचं की आउटसाईड ब्लड ब्रेन बॅरियर आहे का? कारण की बॉडीला आहे ना ज्या सेंटरला सॅम्पल ब्लड पाठवायचं असतं, बिकॉज बॉडी वॉन्ट्स दिस सेंटर टू कॉन्स्टंटली सॅम्पल ब्लड फॉर टॉक्सिन्स. म्हणजे मी तुला ब्लड देतो, तर त्यामध्ये टॉक्सिन आहेत का ते डिटेक्ट कर. याच्यासाठी इथं हे ब्लड ब्रेन बॅरियरच्या व्हायरस गरजेचं आहे. सो CTZ इट ॲक्ट्स लाईक ब्लड पॉयझन डिटेक्टर. जर पॉयझन किंवा ड्रग ब्लडमध्ये गेला तर मग जसं की किमोथेरपी ड्रग्स, टॉक्सिन्स, ओपिओइड्स, युरेनिया, त्यामध्ये ब्लडमध्ये पॉयझन ड्रग्स जातात. मग ते ब्लडमध्ये जे ड्रग्स आहेत तर तो CTZ डिटेक्ट करतो आणि वॉमिटिंग सेंटर ॲक्टिवेट करतो. ते CTZचे रिसेप्टर्स जे आहेत ते कोणकोणते? तर CTZ इज रिच इन डोपामिन D2 रिसेप्टर, सेरोटोनिन 3 रिसेप्टर, मस्कॅरिनिक M1 रिसेप्टर, हिस्टामिन 1 आणि NK1 रिसेप्टर. ही सिंगल लाईन जी आहे ना मोस्ट अँटीएमेटिक्सला डिस्क्राईब करते. आणि कारण की आपण यांना ब्लॉक केलं तर तुमच्या CTZमधल्या त्या ज्या रिसेप्टरला ब्लॉक केलं तर हे रिसेप्टर आहेत ना ते डिटेक्टच नाही करू शकणार ड्रग पॉयझनला आणि त्याच्यामुळे ते वॉमिटिंग सेंटरला ॲक्टिवेट नाही करणार. सो डर्टी मेडिसिन्स हर्ट माय हेड नॉजिएटिंगली. डर्टी मेडिसिन्स D फॉर D2 रिसेप्टर, M1 रिसेप्टर, H1 माय इज मायासोचे आणि M फॉर M1 मस्कॅरिनिक M1 रिसेप्टर, हेड H1 रिसेप्टर आणि N फॉर NK1 रिसेप्टर. समज D2 M1 हिस्टामिनसोबत सेरोटोनिन पण आहे बरं, सेरोटोनिन 3 रिसेप्टर, हिस्टामिन 1 आणि सेरोटोनिन 3. ठीक आहे. नेक्स्ट आहे वेस्टिब्युलर सिस्टम. आता बघितलं आपण CTZमधून वॉमिटिंग सेंटर जे की मेडुलामध्ये आहे तिथं स्टिम्युलस जात होते वॉमिटिंगसाठी. दुसरं आहे वेस्टिब्युलर सिस्टम, इथून सुद्धा वॉमिटिंगचे स्टिम्युलस जातात वॉमिटिंग सेंटरला. असं शिप रॉकिंग आहे बघा. नाव इमॅजिन शिप रॉकिंग म्हणजे किंवा एअरप्लेन टर्ब्युलन्स, स्पिनिंग राईड. त्यामध्ये काय होतं की इनर इयर जो आहे ना तो कन्फ्यूज होतो. ती वेस्टिब्युलर ॲपॅरेटस त्याला मग वॉमिटिंग सेंड सिग्नल टू वॉमिटिंग सेंटर, याच्यामुळे मोशन सिकनेस होतो. हे नेमकं कसं झालं बघ, जे इनर इयर आहे ना तुझं एअरप्लेन टर्ब्युलन्समध्ये आहेस तू आणि तिथं तुझा प्रेशर जो आहे इयरमधला तो बदलला आणि तुला दिसतंय एक आणि प्रेशर वेगळं आहे. हां, तर मग इनर इयर तुझा कन्फ्यूज झाला. एकदा हे जगाच्याबद्दल प्रॉपर तू यूट्यूबला पण आणि क्रोमवर पण बघून घे. आणि वेस्टिब्युलर ॲपॅरेटस जो आहे तर मग तू वॉमिटिंग सेंटरला स्टिम्युलस पाठवतो, त्याच्यामुळे मोशन सिकनेस होणार. आणि वेस्टिब्युलर रिसेप्टर या सिस्टममध्ये रिसेप्टर कोण करतो? हे H1 आणि M1 हिस्टामिन आणि मस्कॅरिनिक रिसेप्टर असतात. सो ड्रग्स ब्लॉकिंग हे जर केलं तर मग त्यांना मोशन सिकनेस आपल्याला मदत होते. दॅट्स वाय हायोसिन, डायफेनहायड्रामिन, क्रोमिथाझिन आहे ना ब्युटिफुली वर्क करतात. आपल्याला माहिती हायोसिन आणि मस्कॅरिनिक रिसेप्टरचा ब्लॉक आहे. GIT म्युकोजा. नाव इमॅजिन किमोथेरपी डॅमेजिंग द इंटेस्टाइन म्युकोजा. तर मग एंटेरोक्रोमाफिन सेल्स आहेत ना ते सेरोटोनिन रिलीज करतात. एंटेरोक्रोमाफिन लाईक सेल्स आहेत ना ते हिस्टामिन रिलीज करतात, पण एंटेरोक्रोमाफिन सेल्स आहेत ते सेरोटोनिन रिलीज करतात, जेव्हा की इंटेस्टिनल म्युकोजाला किमोथेरपी डॅमेज करते. आणि हे सेरोटोनिन 3 रिसेप्टर जे आहेत वेगल ॲफेरेंट्स ते स्टिम्युलेट होणाऱ्या सेरोटोनिन नाही. वेगल ॲफेरेंट्स म्हणजे कळलं का? असे वेगस नर्वचे हे वेगस नर्वचा ब्रांच जी की तुझ्या स्टमकच्या तिथे जाते, म्युकोजाच्या तिथे जाते आणि तिथले जे रिसेप्टर आहेत सेरोटोनिनचे तर ते ॲक्टिवेट होतात आणि मग सिग्नल ट्रॅव्हल्स फ्रॉम गट वेगस नर्व टू NTS अँड देन वॉमिटिंग सेंटर. व्हॉट इज NTS? ठीक आहे. आणि दॅट इज वाय द सेरोटोनिन 3 अँटागोनिस्ट दे आर किंग इन किमोथेरपी वॉमिटिंग. किमोथेरपी जेव्हा देत असतो तेव्हा तुझा GIT म्युकोजा इरिटेट झाला आहे, GIT म्युकोजा तुझा डॅमेज झाला, मग तिथून तुला सेरोटोनिन रिलीज झालं आणि त्याच्यामुळे तुला वॉमिटिंग होते. तर मग मी जर उलटं काम केलं, जर मी या रिसेप्टरला ब्लॉक केलं, इव्हन तो तुझ्या किमोथेरपीमुळे जरी पण तुझा म्युकोजा डॅमेज झालेला असेल, सेरोटोनिन जरी रिलीज झालं पण त्या रिसेप्टरला बाइंड नाही होणार आणि त्याच्यामुळे हे वॉमिटिंग नाही होणार. सो त्याचं अँटागोनिस्ट जे आहे दे आर किंग इन किमोथेरपी वॉमिटिंग. सेरोटोनिन 3 बरं. नेक्स्ट आहे सेरिब्रल कॉर्टेक्स. समटाइम्स जस्ट बॅड स्मेल, डिस्गस्टिंग साईट, फिअर, इमोशन हे पण वॉमिटिंग राईट असतात. एकदम खान वासाला कसला तरी, एकदम काहीतरी विचित्र बघितलं, कोणतरी बघताना बघितलं, कुठल्या गोष्टीची भीती जाणवली, इमोशन्स विचित्र असले, तेव्हा पण सेरिब्रल कॉर्टेक्समधून आहे ना वॉमिटिंग इंड्यूस होतं. तर मग हायर सेंटर्स वॉमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करतात आणि तो कॅनाबिनॉइड रिसेप्टर्स मे बी इन्व्हॉल्व. सो एक असा फ्लो चार्ट टू बघायला डिटॉक्सिन ड्रग CTZ पर्यंत झाला, मग वॉमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होणार जे की फर्दर वॉमिटिंग करणार. मोशन झालं, वेस्टिब्युलर सिस्टम जो आहे मोशन होतं, मग तुझा तो कन्फ्यूज झाला आणि वॉमिटिंग सेंटर ॲक्टिवेट होणार.
नेक्स्ट आहे गट इरिटेशन किमोथेरपीमुळे झालं तर तुझा सेरोटोनिन 3 रिलीज होणार जो की वेगस नर्वला स्टिम्युलेट करणार जे की परत जाऊन NTSला स्टिम्युलेट करणार आणि वॉमिटिंग सेंटर परत ॲक्टिवेट होणार फिअर स्मेल घालणार आहे कॉर्टेक्सला ॲक्टिवेट करणार वॉमिटिंग सेंटर ॲक्टिवेट होणार वॉमिटिंग होणार ठीक आहे तर हे सगळे आपण वॉमिटिंग कशी होतं बघितलं की तुझा मेन मेडुलामधला वॉमिटिंग सेंटर होता आणि तिथे तुला कोण स्टिम्युलस दिले होते CTZ वेस्टिब्युलर सिस्टमनी GIT म्युकोझनी आणि सेरेब्रल कॉर्टेक्स आता आपल्याला बघायचं की वॉमिटिंगचे टाईप्स आहेत आणि तिथे ड्रग्स कोणते यूज करणार सो फर्स्ट ऑफ ऑल मोशन सिकनेस नंतर सेकंड बघायचं मॉर्निंग सिकनेस मोशन सिकनेस मॉर्निंग सिकनेस हायपर MSS ग्रॅव्हिडेरम काय नंतर प्रेग्नन्सीमध्ये सेफेस्ट ड्रग कोणता यूज करतो आपण नंतर बघायचं किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग CINV किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग ठीक आहे अक्यूट आणि डिलेड फेज किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग काय असते सो टाइप्स ऑफ MSS कळलं का टाइप्स ऑफ MSS मध्ये मोशन सिकनेस मॉर्निंग सिकनेस किमोथेरपी इंड्युस्ड त्याच्यामध्ये अक्यूट आणि डिलेड फेज असं बघायचं आहे तर मोशन सिकनेसमध्ये पॅथोजेनेसिस टू वेस्टिब्युलर स्टिम्युलेशन आणि तिथे H1M1 रिसेप्टर्स असतात सो ट्रीटमेंटमध्ये आपण अँटीहिस्टॅमिन ड्रग्स देतो आणि अँटीमस्कॅरिनिक्स देतो नेक्स्ट हायोसिन स्कोपोलामाइन जो आहे तर तो बेस्ट प्रोफॅलेक्टिक ड्रग आहे हा एक M1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे अँटीमस्कॅरिनिक ड्रग आहे हा नंतर तो ते ट्रान्सडर्मल पॅचमध्ये कोरोनी बिफोर जर्नी देऊ शकतो आपण हायोसिनला इट ब्लॉक्स M1 रिसेप्टर इन द वेस्टिब्युलर पाथवे साईड इफेक्ट्स काय अँटीकोलिनर्जिकचे बिकॉज ते अँटीकोलिनर्जिक साईड इफेक्ट्स मिळतात कारण की M1 ब्लॉक एव्हरीवेअर सगळीकडे M1 ब्लॉक होतं त्यामुळे ड्राय माउथ ब्लड विजन सायक्लोप्लेजिया सिडेशन होतं सायक्लोप्लेजियाचा अर्थ बघून अँटीहिस्टॅमिन्स कोणते डायफेनहाइड्रामिन डायमेनहाइड्रेट सायक्लिझिन मेक्लिझिन प्रोमिथाझिन हे यूज केले जातात आणि हे H1 रिसेप्टरला ब्लॉक करतात आणि याच्यामध्ये जे प्रोमिथाझिन आहे ना त्याचा अँटीकोलिनर्जिक ॲक्शन पण असतो सो प्रोमिथाझिन इज व्हेरी इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस कारण ते H1 पण आणि M1 पण ब्लॉक करत आहे अँटीहिस्टॅमिन्स स्टार्ट निघताना आउट डायफेनहाइड्रामिन डायमेनहाइड्रेट सायक्लिझिन मेक्लिझिन प्रोमिथाझिन DDC TM नेक्स्ट आहे सिनारिझम इट इज अ स्पेशल अँटीवर्टिगो ड्रग हे काय करतं याचं एक्स्ट्रा मेकॅनिझम असतं सिनारिझम हे कॅल्शियम एंट्रीला वेस्टिब्युलर ॲपरेटसमध्ये ब्लॉक करतं त्याच्यामुळे वेस्टिब्युलर ॲपरेटसमध्ये तुझा कॅल्शियम नाही त्याच्यामुळे ना लॅबिरिन्थिन सिग्नलिंग जे आहे ते रेड्यूस होतं त्याच्यामुळे तुझा वर्टिगो नाही होतो वर्टिगो म्हणजे त्याचा परिणाम असतो वर्टिगोचं तरी एकदा डेफिनेशन बघून घे नंतर आहे मॉर्निंग सिकनेस प्रेग्नन्सीमध्ये मॉर्निंग सिकनेस होत असतो फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये का कारण की इस्ट्रोजन वाढलेलं असतं जे की CTZला स्टिम्युलेट करतं आणि मग आपल्याला माहिती CTZ वॉमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करणार आणि युजली हे सेल्फ लिमिटिंग असतं पण सिव्हिअर फॉर्म ऑफ मॉर्निंग सिकनेस असेल तर मग त्याला आपण हायपर MSS ग्रॅव्हिडेरम म्हणतो आणि ते डिहायड्रेशन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स कॉज करतो कारण तुमचं वॉमिटिंग होते ना त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सेफेस्ट ड्रग कोणतं डॉक्सिलामिन आहे का बरं प्रेफर्ड कारण की डॉक्सिलामिन प्रेग्नन्सीमध्ये टेरेटोजेनिसिटी कॉज करत नाही आणि त्याला आपण कंबाईन करतो पायरिडॉक्सिन विटामिन B6 आहे आता का बरं पायरिडॉक्सिनसोबत कंबाईन करायचं कारण की जो विटामिन B6 पायरिडॉक्सिन आहे ते ना गाबाच्या सिंथेसिसमध्ये मदत करतं आणि गाबा आपल्याला माहिती इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे जो की CTZला इनहिबिट करणार आणि मग CTZ इनहिबिट झाल्यानंतर वॉमिटिंग सेंटरवर जायचं कामच नाही सो नॉजिया रेड्यूस होणार तर कळलं का डॉक्सिलामिन सेफेस्ट ड्रग इन प्रेग्नन्सी फॉर वॉमिटिंग फॉर मॉर्निंग सिकनेस बिकॉज इट डज नॉट कॉज टेरेटोजेनिसिटी इट इज कंबाईन विथ B6 कारण B6 जे आहे गाबाच्या सिंथेसिसमध्ये मदत करणार आहे आणि गाबाचं सिंथेसिस इट इज इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर मग तो काय करणार आहे तो CTZला इनहिबिट करणार आहे ठीक आहे तर D2 ब्लॉकर्स एक प्रेग्नन्सीमध्ये का आवडलं पाहिजे आपल्याला माहिती आहे रिसेप्टर CTZमध्ये आणि CTZला जर D2 ब्लॉकर दिलं तर मग आपल्याला माहिती प्रेग्नन्सीमध्ये आपण वॉमिटिंग कंट्रोल करू शकतो पण D2 ब्लॉकर का बरं नाही द्यायचं कारण की दो इफेक्टिव्ह दे मे हॅव टेरेटोजेनिक पोटेन्शियल नंतर किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंगमध्ये काय आहे आपल्याला माहिती होतं की जे किमोथेरपीचे ड्रग्स आहेत फॉर एक्झाम्पल अँटी कॅन्सर ड्रग्स प्लास्टिक हा आहे ना गट म्युकोझा डॅमेज करणार मग गट म्युकोझा डॅमेज झाला तर मॅसिव्ह सेरोटोनिन रिलीज होणार कुठून एंटरोक्रोमाफिन सेल्समधून आणि ते कुठं जाऊन वेगल ॲफेरेंट्सला ते सेरोटोनिन 3 आहे ते वेगल ॲफेरेंट्सला सेरोटोनिन 3 जे आहे ते सेरोटोनिन 3 रिसेप्टरला जाऊन बाईंड होणार कुठं वेगल ॲफेरेंट्समध्ये CTZमध्ये त्यामुळे सिव्हिअर वॉमिटिंग तर मग किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग कशी झाली कळलं आपल्याला नेक्स्ट आहे बेस्ट ड्रग्स कोणते आहेत तर सेरोटोनिन 3 चे अँटागोनिस्ट सेरोटोनिन 3 रिसेप्टर जो आहे त्याचे अँटागोनिस्ट आहेत कोणकोणते आपण बघितलं ऑन्डेनसेट्रॉन ग्रॅनिसेट्रॉन डोलासेट्रॉन ट्रोपिसेट्रॉन पॅलोनोसेट्रॉन हे सेरोटोनिन 3 रिसेप्टरला ब्लॉक करणार पेरिफेरली ऑन वेगल एंडेस म्हणजे जे वेगस नर्व जी गट म्युकोझापर्यंत येत होती तिथले जे आहेत तिथं त्याचं रिसेप्टर असतं आणि त्या रिसेप्टरला त्यांनी ब्लॉक केलं तर मग ते सेरोटोनिन वेगल नर्वला स्टिम्युलेट नाही करणार मग ते NTSC सेंटरली जाऊ शकणार नाही ठीक आहे मोस्ट पोटेंट आणि लॉंगेस्ट ॲक्टिंग ड्रग कोणता आहे पॅलोनोसेट्रॉन याचे ड्रग्स आहेत ओल्ड ग्रॅनी आपण ओल्ड ग्रॅनी असं जे ढोली आहे असं लक्षात ठेवलं होतं आणि ट्रॉपी आणि पॅलोनेक्स तर हे ठीक आहे कळलं आणि मोस्ट पोटेंट पॅलोनोसेट्रॉन आहे ज्याचा हाफ लाईफ 40 घंटे आहे म्हणजे त्या वेळेचा हाफ लाईफ आहे तर मग ते आपण रिडोसची गरज नाही अक्यूट डिलेड फेज किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग काय अक्यूट फेजमध्ये 0 to 24 hours आणि मेन मीडिएटर इथं सेरोटोनिन सो सेरोटोनिन 3 ब्लॉकर्सचे आहे तिथं चांगले वर्क करतात अक्यूट फेजमध्ये डिलेड फेजमध्ये 25 to 120 hours जर तुमची वॉमिटिंग होत असेल किमोथेरपी दिल्यानंतर तरी त्यामध्ये मेन मीडिएटर सबस्टन्स P असतो जो की NK1 रिसेप्टरवरती काम करत असतो आणि हे काय करतं इथं सो जे इथं सेरोटोनिन नाही आहे त्याच्यामुळे सेरोटोनिन ब्लॉकर्स अलोन देणं फेल आहे इथं NK1 अँटागोनिस्ट कामाचे आहे ॲप्रेपिटंट फॉसॅप्रेपिटंट आणि नेट्युपिटंट अँट म्हणजे अँटागोनिस्ट आणि हे सबस्टन्स P चे अँटागोनिस्ट आहे सो प्रिटंट त्याचं बघ पिटंट ॲप्री फॉसॅप्री आणि नेट्युपिटंट हे काय करणार सबस्टन्स Pला ब्लॉक करणार आणि तुम्ही सबस्टन्स Pमुळे जी वॉमिटिंग होती त्याला होऊ देणार नाही स्पेशली यूज फॉर डिलेड किमोथेरपी इंड्युस्ड वॉमिटिंग नेक्स्ट आहे कॉम्बिनेशन थेरपी किमोथेरपी वॉमिटिंग आहे ना तर ती कॉम्बिनेशनने ट्रीट केली जाते एक तर सेरोटोनिन 3 ब्लॉकर द्यायचा NK1 ब्लॉकर द्यायचा आणि डेक्सामिथाझोन द्यायचं डेक्सामिथाझोन आहे ना स्टेरॉइड आहे बिकॉज मल्टिपल पाथवेज इन्व्हॉल्व आहेत तर डेक्सामिथाझोन का दिलं कारण की एक्झॅक्ट मेकॅनिझम जाऊन क्लिअर आहे पण ड्रॅमॅटिकली पोटेन्शिएट्स द अँटी एमेटिक एफिकसी हे लक्षात ठेवा येण्यासाठी जरुरी आहे की डेक्सामिथाझोन जे आहे तर ते अँटी एमेटिक ॲक्शन देतं साईड इफेक्ट्स काय आहेत सेरोटोनिन 3 ब्लॉकर्स तर तोच आहे हेडेक कॉन्स्टिपेशन आणि ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट आपण सेरोटोनिन 3 बद्दल बघताना बघितलं होतं की ते ना प्रोकायनेटिक आहे आणि त्याला जर मी ब्लॉक केलं तर ते कॉन्स्टिपेशन देणार हेडेक कॉज करणार ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट कॉज करणार
आणि जे डोला सेट्रॉन आहे जे ढोली आहे ना तर त्याचं डोलाच काम करणार म्हणजे मोठं काम करणार दॅट इज क्यूटी इंटरवलला ते प्रोलॉंग करणार आहे. नेक्स्ट प्रश्न काय करेल की अरे यार प्रश्न की वाय सिटी लोकेटेड आउटसाइड ब्लड ब्रेन बॅरियर वाय इट इज फार्माकोलॉजिकली इम्पॉर्टंट वाय आर H1 blockers effective in motion sickness but not chemotherapy vomiting. Why are serotonin 3 antagonists highly effective in cisplatin induced vomiting? Differentiate acute versus delayed chemotherapy induced vomiting. And why is doxylamine with pyridoxine preferred in pregnancy vomiting? आता एका ठिकाणी थांबवते कुठे वाचून घे सोपं आहे. CTZ कुठे आहे आउटसाइड ब्लड ब्रेन बॅरियर आहे आउटसाइड ब्लड ब्रेन बॅरियर आहे आणि टॉक्सिन सर्वेलन्स सेंटर आहे. नंतर तिथे कोणकोणते रिसेप्टर्स आहेत 5 आहेत. डर्टी अरे मला बोलून अभ्यास करायची सगळ्या मग लायब्ररीमध्ये नाही बसू शकत तिकडे पण नाही बसू शकत सगळं ना हो थँक्यू. CTZ मध्ये ब्लड एक्सपोज असतं तर मग दॅट द ड्रग्स इन द ब्लड कॅन इझिली ॲक्ट ऑन द रिसेप्टर्स आणि रिसेप्टर्स कोणते चिट्रिक काय होती यार ट्रिकच काय विचारली मी जाऊन बघतो गोष्ट द्यावं लागणार आहे आता. हां डर्टी मेडिसिन्स हर्ट माय हेड नॉझिएटिंग. CTZ मध्ये डर्टी ड्रग्स जातात ना सो ते हर्ट माय हेड नॉझिएटिंग आणि मग तिथं ते ड्रग तिथं बाइंड झाले ना की मग अँटीएमेटिक टार्गेट करणं सोपं होतं. अँटीएमेटिक्स दिले की मग ते पण इथं जाऊन ब्लॉक करणार आणि सो येस ऑनलाईन सेट्रॉन मला माहिती सेरोटोनिन 3 रिसेप्टरला ब्लॉक करणार. मिटोक्लोप्रामाइड जे आहे ते D2 रिसेप्टरला ब्लॉक करणार. आपल्याला माहिती मिटोक्लोप्रामाइड जे आहे तर ते टिपिकल अँटीसायकॉटिक ड्रग होतं आणि त्याच्यामध्ये पण ते मिसलेनियसमध्ये यायचं मिटोक्लोप्रामाइड. आणि एप्रिपिटॅन जे आहे तर ते पी सबस्टन्स पीच अँटागोनिस्ट आहे ते NK1 ला ब्लॉक करतो. आणि H1 ब्लॉकर्स इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस बट नॉट किमोथेरपी वॉमिटिंग. किमोथेरपी वॉमिटिंग कुठे होते सेरोटोनिन रिलीज झाल्यामुळे होते नॉट ड्यू टू हिस्टामिन. ओके सो सेरोटोनिन 3 अँटागोनिस्ट हायली इफेक्टिव्ह इन सिस्प्लास्टिन इंड्यूस्ड वॉमिटिंग का तेच आहे यार. ऑनलाईन सेट्रॉन ग्रॅनिसेट्रॉन पॅलोसेट्रॉन अक्यूट डिलेड किमोथेरपी इंड्यूस्ड वॉमिटिंग का अक्यूट फेज म्हणजे बेसिकली काय की तुम्ही किमोथेरपी दिली आणि त्याच्यानंतर जर एका दिवसाच्या आत जर तुम्हाला वॉमिटिंग झाली तर अक्यूट फेज आणि दुसऱ्या दिवसापासून ते 120 म्हणजे 12 गुणिले किती 10 म्हणजे किती 120 भागिले 24 12 24 म्हणजे 5 दुसरा दिवस ते 5व्या दिवसापर्यंत झालं तर दॅट इज डिलेड फेज किमोथेरपी इंड्यूस्ड वॉमिटिंग. आणि तर मेन इमिडिएट कोण अक्यूट फेजमध्ये सेरोटोनिन डिलेड फेजमध्ये सबस्टन्स पी आहे. आणि आपल्याला प्रश्न होता की सिस्प्लास्टिन इंड्यूस्ड वॉमिटिंगमध्ये सेरोटोनिन 3 वाले अँटागोनिस्ट का काम करतात. तर मग किमोथेरपी सिस्प्लास्टिन दिला ना की मला वाटतं एका दिवसाच्या आत त्याला वॉमिटिंग होत असते त्याच्यामुळे त्याला सेरोटोनिन आपण रिसेप्टरचं ब्लॉकर देतो आणि हे कोणत्या रिसेप्टरवरती काम करतो. आणि बेस्ट ड्रग्स इन अक्यूट फेज ऑनलाईन सेट्रॉन ग्रॅनिसेट्रॉन इन डिलेड फेज आपण सबस्टन्स पीचं अँटागोनिस्ट द्यायचं ॲप्रिपिट अँटीथेज. ठीक आहे. डॉक्सिलामिनला पायरोक्सिनसोबत का देतो प्रेग्नन्सी वॉमिटिंगमध्ये आपल्याला माहिती डॉक्सिलामिन काय आहे इथे हिस्टामिन ब्लॉकर आहे आणि व्हेरी इफेक्टिव्ह अँटीएमेटिक आहे आणि नॉन टेरेटोजेनिक आहे मेन त्यामुळे ते सेफ आहे प्रेग्नन्सीमध्ये. तर आणि मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय असतं की इन्क्रीज प्रेग्नन्सीमध्ये तुझं इस्ट्रोजन वाढली त्याच्यामुळे CTZ ॲक्टिवेट होते ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर त्याच्यामुळे प्रेग्नन्सी असं मॉर्निंग सिकनेस होतं आणि त्याच्यासाठी मी डॉक्सिलामिन देते. आणि तिथं जे CTZ H1 हिस्टामिनचं जे ब्लॉकर आहे ते जर मी ब्लॉक केलं तर हे बाकीचं ते CTZ तुझं ॲक्टिवेट नाही होणार त्यापुढे ते वॉमिटिंग सेंटर पण ॲक्टिवेट नाही होणार त्यामुळे डॉक्सिलामिन देते नॉन टेरेटोजेनिक आहे. सोबत पायरोक्सिन का देते कारण पायरोक्सिन जे आहे ते B6 विटामिन B6 आहे ते गाबाचं सिंथेसिस करतं आणि इट इज अ को फॅक्टर फॉर सिंथेसिस ऑफ गाबा ऑलवेज गामा अमिनो ब्युटारिक ॲसिड. आणि हे जर सिंथेसिस झालं तर मग ते काहीतरी इनहिबिटर न्यूरोट्रान्समीटर मग तो काय करणार तो CTZ ॲक्टिव्हिटीला इनहिबिट करणार नॉजियाला रिड्यूस करणार. ठीक आहे. इमॅजिन अ कॅन्सर पेशंट आफ्टर किमोथेरपी त्याला ऑनलाईन सेट्रॉन दिलं आणि तो स्टील वॉमिट करत आहे का कारण बिकॉज नॉट ऑल वॉमिटिंग युजेस सेरोटोनिन पाथवे ओनली. आपण किमोथेरपी दिलं मग त्या पेशंटला वॉमिटिंग झाली आणि आपण त्याला ऑनलाईन सेट्रॉन दिलं. ऑनलाईन सेट्रॉन आपल्याला माहिती सेरोटोनिन 3 रिसेप्टरचं अँटागोनिस्ट आहे पण सगळी त्याची वॉमिटिंग फक्त सेरोटोनिन 3 रिसेप्टरच्या ब्लॉकिंगमुळे बंद होईल का नाही तिथं त्या CTZमध्ये दुसरे पण त्याचे हे आहेत रिसेप्टर्स आहेत. सो डिफरंट कॉजेस डिफरंट रिसेप्टर्स डिफरंट ड्रग्स द्यायला पाहिजेत. सो अदर अँटीएमेटिक्स पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग एमेटिक्स आणि प्रोकायनेटिक ड्रग्स आणि मिटोक्लोप्रामाइड डोमपेरिडॉनबद्दल आता बघायचं आहे. डोमपेरिडॉन फर्स्ट ऑफ ऑल डोमपेरिडॉन आपण कुठं बघितलं होतं टिपिकल अँटीसायकोटिकमध्ये बघितलं होतं आणि कुठं हॅपी बर्थडे HBDमध्ये बघितलं होतं हॅलोपेरिडॉल ब्रोपेरिडॉन आणि डोमपेरिडॉन आणि ड्रोपेरिडॉन इथे बघितलं होतं. आणि ते कसं फिनोथायझिन आहे ते फिनोथायझिन आहे आणि फिनोथायझिन फॅमिलीमधलं होतं. ओके. आणि ते B2टायरोफिनॉन्समधलं आहे. सो डोमपेरिडॉन जे आहे ते कसं काम करतं बघूया त्याच्या आधी आणि आपल्याला माहिती D2 रिसेप्टरला ब्लॉक करणार ऑन कोलिनर्जिक न्यूरॉन्स अशा न्यूरॉन्सचे ॲसिटाइलकोलिन सिक्रेट करणार होते तिथल्या त्या D2 रिसेप्टरवरती काम करणार त्या D2 रिसेप्टरला ते ब्लॉक करणार आणि पुढे चालून त्या ॲसिटाइलकोलिनचं रिलीज नाही करणार. ॲसिटाइलकोलिन आलं म्हणजे तुझं पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी नाही झालं म्हणजे तुझी गट मोटिलिटी कमी झाली. सो एंटेरिक नर्वस सिस्टममध्ये जर गेले तर नॉर्मली जे असतं ना डोपामिन जे असतं सेज टू गट टू स्लो डाऊन डोंट कॉन्ट्रॅक्ट टू मच हे डोपामिन सांगत असतं पण हाऊ तर हे असं सांगत असते डोंट कॉन्ट्रॅक्ट टू मच असं नॉर्मल ॲक्शन होत असते. मग वॉट डोमपेरिडॉन डज इज दॅट डोमपेरिडॉन ब्लॉक्स द D2 सो डोपामिन लुजेस इट्स ब्रेकिंग इफेक्ट आणि देर इज ACH राईज ॲज रिझल्ट देर इज गॅस्ट्रिक मोटिलिटी गॅस्ट्रिक एम्प्टिंग आणि अँटीएमेटिक इफेक्ट असतो. कळलं का मी ना आधी जरा चुकीचं सांगितलं एंटेरिक नर्वस सिस्टममध्ये गेले की तिथे डोपामिन जे आहे तर ते स्लो डाऊन करायला सांगत असते कॉन्ट्रॅक्ट नको करून म्हणत असतं कसं ते कोलिनर्जिक न्यूरॉन्सच्या D2 रिसेप्टरवरती जाऊन हे करत असतं आणि ॲसिटाइलकोलिनला कमी करत असतं. पण जर डोमपेरिडॉन दिलं D2 रिसेप्टर ब्लॉक झाला तर तिथला ACH वाढेल गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढेल गॅस्ट्रिक एम्प्टिंग वाढेल आणि अँटीएमेटिक इफेक्ट येईल.
While less side effects than metoclopramide, कारण की they poorly process blood brain barrier. So CNS side effects minimal आहेत. Hence less dystonia, restlessness, Parkinsonism, EPS. Use of domperidone कुठे vomiting मध्ये, gastroparesis मध्ये, gastroesophageal reflux disease मध्ये आणि drug induced vomiting, levodopa, bromocriptine मध्ये. Why useful in Parkinson's? क्योंकि because it blocks vomiting without entering your brain. It is important. तर ते brain मध्ये गेलं तर फालतूचं EPS cause करेल ना. So domperidone does not enter your brain. So anti-Parkinsonian drug action stays intact. Post operative nausea vomiting मध्ये आपण कसं करतो? इमॅजिन पेशंट आफ्टर सर्जरी वेकिंग अप आणि सडनली वॉमिट करतो का? कारण त्याचा ज्याला जीए दिलेला असतो तो सीटीजेला ट्रिगर करतो आणि वॉमिटिंग पाथवेला ट्रिगर करतो. स्पेशली कॉमन इन विमेन आफ्टर गायनेकोलॉजिकल सर्जरी. रिस्क 60 to 80% आहे. म्हणजे 100 मधला 60 ते 80 बायकांना वॉमिटिंग होते आफ्टर गायनेकोलॉजिकल सर्जरी. आणि त्यावेळेस बेस्ट ड्रग्स कोणकोणते आहेत पोस्ट ऑपरेटिव्ह नॉझिया वॉमिटिंगसाठी? सेरोटोनिन 3 ब्लॉकर, ऑन्डेन्सेट्रॉन, रॅनिसेट्रॉन का प्रिफर्ड हायली इफेक्टिव्ह आणि सेफ प्रिफर्ड. अदर ड्रग्स अँटीहिस्टामिन्स लाईक प्रोमिथाझिन, डायफेनहाइड्रामिन, प्रोकायनेटिक ड्रग्स लाईक metoclopramide, domperidone. Phenothiazines like chloroperazine. It blocks T2 receptor muscarinic receptors and butyrophenones, droperidone. Use IV in post operative vomiting and droperidone, but can prolong the QT interval. आणि टॅकेरिथमिया आपण कॉज करतो आणि डेंजर आहे टॅकेरिथमियाचा. हेन्स अवॉइड इफ prolonged QT already exists. नंतर आहेत कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स इवन आफ्टर स्ट्रॉंग अँटीएमेटिक्स दिले वॉमिटिंग स्टिल होती. देन स्पेशल रेस्क्यू ड्रग्स असतात नॅबिलॉन, ड्रोनाबिनॉल. आधी स्ट्रॉंग अँटीएमेटिक दिले तरी पण वॉमिटिंग होते तर तुम्ही कॅनाबिनॉइड्स द्यायचे. नॅबिलॉन, ड्रोनाबिनॉल, बिलॉन आणि बिनॉल आहे. नॅबिलॉन आणि ड्रोनाबिनॉल हे आहेत कॅनाबिनॉइडचे ॲनालॉग्स. जे कॅनाबिनॉइडसारखेच असतात. दे आर डिराइव्ड फ्रॉम कॅनॅबिस. दे स्टिम्युलेट द CB1 receptors around the vomiting center आणि ते reduce the vomiting. They have special use in refractory chemotherapy vomiting. Also aids anorexia. Why? Because they increase the appetite. The side effects of cannabinoids काय? Hyperson. Think hyperson झाला. Hallucination, sedation, euphoria, dysphoria, tachycardia, dry mouth, orthostatic hypotension. म्हणजे त्याचं उभारलं की त्याला हायपोटेन्शन होतं. आणि ठीक आहे असं हायपरसन इमॅजिन करा. एमेटिक्स ड्रग्स दॅट इंटेन्शनली प्रोड्यूस वॉमिटिंग. हे कधी आपल्याला गरजेचं कळलं का? जेव्हा टॉक्सिन वगैरे गेले, माणसाने सुसाईड करायचं ट्राय केलं, पॉइझनिंग केलं, तेव्हा एमेटिक्स द्यायचे. साऊंड स्ट्रेन बट इमॅजिन समन स्वॉलोड पॉइझन बिफोर पॉइझन ॲब्झॉर्ब्स बिफोर वॉमिटिंग. तर 2 एमेटिक्स आपण देतो. ॲपोमॉर्फिन ज्याचं की मेकॅनिझम आहे की सीटीझेडमधल्या D2 रिसेप्टरला ते स्टिम्युलेट करतं आणि ते सबक्युटेनियसली इंट्रामस्क्युलरली देतो. आणि जर हाय डोस दिला तर कन्वर्जन रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं. सो एमेटिक कोणते? ॲपोमॉर्फिन दिले D2 रिसेप्टरला ते स्टिम्युलेट करतं. नंतर आयपेक कॅच्युआना सायरप आयपेक कॅक ऑप्टेन फ्रॉम प्लांटचा रूट. ठीक आहे. आयपेक कॅकुआना आणि याचं 2 ॲक्शन आहे. सीटीजेला स्टिम्युलेट करणार आणि गॅस्ट्रिक इरिटेशन रिफ्लेक्स देणार. इट इज सेफर दॅन ॲपोमॉर्फिन. का कळलं? आणि याचं नावच अवघड आहे. सायरप ॲपिपॅक इपीकॅक. ठीक आहे. एमेटिक्स कधी कॉन्ट्राइंडिकेटेड आहे? जेव्हा करोसिव्ह पॉइझन आहे. का? कारण की वॉमिटिंग अगेन डॅमेजेस द इसोफेगस. करोसिव्ह आहे तर मग इसोफेगसला परत डॅमेज करणार. सो कॅन कॉज परफोरेशन. पेट्रोलियम पॉइझनिंगमध्ये का बरं? कारण की पेट्रोलियम पॉइझनिंगमध्ये ॲस्पिरेशन निमोनियाची रिस्क असते. म्हणजे जर तुम्ही वॉमिटिंग करायला लावलं तर मग ते लंगमध्ये जाऊ शकतो. सो ऑइल एंटर्स द लंग्स दिस पेट्रोलियम ऑइल. सो ऑल्सो अवॉइड इन प्रेग्नन्सी, हायपरटेन्शन, पेप्टिक अल्सर, पल्मनरी टीबी आणि युरिन. ठीक आहे. याच्यामध्ये एमएसएस आहे ना. एमेटिक्स कॉन्ट्राइंडिकेटेड आहे लक्षात ठेवा. प्रेग्नन्सी, हायपरटेन्शन, पेप्टिक अल्सर, पल्मनरी निमोनिया, पल्मनरी टीबी आणि युरिनिया. आणि ॲस्पिरेशन निमोनिया होतं पेट्रोलियम पॉइझनमध्ये तेव्हा आपण नाही करून द्यायचं. आणि परफोरेशन होतं करोसिव्ह पॉइझनमध्ये तेव्हा आपण एमेटिक नाही द्यायचे. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रोकायनेटिक ड्रग्स. म्हणजे असे ड्रग्स तुझ्या गटची मोटिलिटी करणार. थिंक ऑफ इंटरस्टाइन लाईक ट्रॅफिक जॅम. फूड स्टॉप आहे पण प्रोकायनेटिक ड्रग दिल्याने ट्रॅफिक पोलीस सारखं काम. ते मूवमेंट इन्क्रीज करणार. फंक्शन ऑफ प्रोकायनेटिक्स काय की गट मोटिलिटी वाढवणार, लोअर इसोफेजियल स्फिंक्टरचे जे टोन आहे तर ते वाढवणार आणि गडमध्ये हेल्प करणार. ते तुझं रिफ्लक्स होऊ देणार नाही. नंतर प्रोकायनेटिकमध्ये आपल्याला माहिती आहे मूवमेंट कशी होते की प्रॉपर तुझं जर लोअर इसोफेजियल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर ते फूड पुढे पास होईल. त्याच्यामुळे ते एलियसचा टोन आपण वाढवतो. नंतर गॅस्ट्रिक एम्प्टिंगची स्पीड वाढणार आणि पॅरालायटिक इलियसमध्ये हेल्प करणार प्रोकायनेटिक्स आणि कॉन्स्टिपेशनमध्ये मदत करणार. सो एंटेरिक नर्वस सिस्टम ऑफ गट त्याच्यामध्ये 2 प्लेक्सेस असतात. मायएंटेरिक आणि सबम्युकोस. मायएंटेरिकचा दुसरं नाव आहे ऑरबॅक्स प्लेक्सस आणि सबम्युकोसलचं जे नाव आहे मिझनर्स प्लेक्सस. मायएंटेरिक प्लेक्सस हे मोटिलिटीसाठी असतं बिटवीन मसल लेयर्स आणि जे मिझनर्स प्लेक्सस आहे तर ते बिलो म्युकोज आहे आणि ते सिक्रेशनसाठी कामाचं आहे. सो मेन मोटर न्यूरो ट्रान्समीटर कोणते आहेत? ॲसिटाइलकोलिन. आणि जर ॲसिटाइलकोलिन असेल तर गटचं कॉन्ट्रॅक्शन होईल आणि मोर असेल तर मोर मूव्हमेंट. व्हॉट कंट्रोल्स ACH? तर 2 ऑपोजिट फोर्सेस असतात. एक तर एक्साइटेटरी आणि इनिबिट. एक्साइटेटरीमध्ये ACH तुझं कॉन्ट्रॅक्शन देईल आणि इनिबिटरीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं रिलॅक्सेशन देईल. आणि इथं आता आपण काय बघितलं की न्यूरो ट्रान्समीटर बघितलं मोटर न्यूरो ट्रान्समीटर कुठं गटमध्ये येणार तर ॲसिटाइलकोलिन आणि नायट्रिक ऑक्साईड आतापर्यंत दोन. नंतर सेरोटोनिनचा रोल काय गटमध्ये? सेरोटोनिन कधी रिलीज होतो लक्षात. एंटरक्रोमाफिन सेल्स कधी रिलीज करतात? म्युकोजाचं स्टिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला लक्षात आहे का किमोथेरपीमध्ये पण सेरोटोनिन रिलीज होतं कारण म्युकोजाचं स्टिम्युलेशन झालं. तर मग सेरोटोनिन आहे तर मग ते पुढे गट मूवमेंट स्टिम्युलेट करणार आहे. नेक्स्ट आहे metoclopramide सुद्धा D2 रिसेप्टर ब्लॉकर आहे. हां तर ते कसं करणार? नॉर्मली डोपामिन जे आहे तर ते ACH रिलीजला इनहिबिट करत असतं. आपण EPSमध्ये सुद्धा डोपामिन आणि ACH मध्ये बॅलन्स करीत होतं. जर डोपामिन जास्त असेल तर तुमचं ACH रिलीज कमी होणार आणि जर डोपामिन कमी असेल तेव्हा ACH वाढणार आहे. तर metoclopramide ब्लॉक करणार D2 त्याच्यामुळे ACH वाढेल आणि ACH मुळे मोटिलिटी वाढेल. सो metoclopramide जर दिलं D2चं ब्लॉक केलं तर तुझं मोटिलिटी वाढणार आहे. नेक्स्ट आहे सेरोटोनिन 4चा ॲगोनिस्ट. हे जे आहे ना हे एक्साइटेटरी इंटरन्यूरॉनला स्टिम्युलेट करणार आहे आणि याचं ॲसिटाइलकोलिन रिलीज वाढवणार. ॲज अ रिझल्ट बेटर गट मूवमेंट होणार आहे. सेरोटोनिन 3 ब्लॉकेट हे इनहिबिटरी पाथवेला ब्लॉक करेल आणि फर्दर मोटिलिटी वाढवेल. नाउ नेट इफेक्ट ऑफ metoclopramide लेस टोन वाढवणार, गॅस्ट्रिक एम्प्टिंग करणार, गॅस्ट्रिक पॅरालिसिस वाढवणार, पेरिस्टाल्सिस वाढवणार आणि लिटिल इफेक्ट ऑन कोलॉन. युजेस ऑफ metoclopramide अँटी डायबिटिक गॅस्ट्रोपॅरेसिस गट आणि बिफोर एमर्जन्सी एनेस्थेशिया, एम्प्टी स्टमक फास्टर आणि पर्सिस्टंट हिकअप करणार. साइड इफेक्ट्स बिकॉज D2 ब्लॉक इन द ब्रेन EPS होणार, डिस्टोनिया, पार्किन्सनिझम, रेस्टलेसनेस, हार्मोनल प्रोलॅक्टिन वाढणार. आपल्याला माहिती जे डोपामिन आहे तर ते प्रोलॅक्टिन इनहिबिट करतात. डोपामिन कमी झालं तर प्रोलॅक्टिन वाढणार. गॅलॅक्टोरिया फिमेलमध्ये, गायनेकोमॅस्टिया मेलमध्ये. डोमपेरिडॉन आणि metoclopramide हे डिफरन्सेस बघ आणि इथं याच्या क्वेश्चन्स बघ की डोमपेरिडॉन लेस EPS प्रोड्यूस करतो दॅन metoclopramide. का? कारण की डोमपेरिडॉन जे आहे D2 रिसेप्टरला ब्लॉक करतो आणि metoclopramide पण D2 रिसेप्टरला ब्लॉक करतो पण डोमपेरिडॉन जे आहे तर ते ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करत नाही. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ metoclopramide काय आहे हे पण बघूया. एमेटिक्स कॉन्ट्राइंडिकेटेड काय पेट्रोलियम पॉइझनमध्ये कारण की पेट्रोलियम पॉइझनमध्ये तुझं ते रिफ्लक्स होतं ॲस्पिरेट निमोनिया होऊ शकतो. नेक्स्ट आहे की वाईज ड्रोपेरिडॉल अवॉइडेड इन प्रोलॉंग QT सिंड्रोम. ड्रोपेरिडॉल स्वतःच QT इलॉंगेशन करतो त्याच्यामुळे त्याला नाही द्यायचं. माइंडरिक आणि मिझनस प्लेक्ससमध्ये डिफरन्स. माइंडरिकचं दुसरं नाव आहे ऑरबॅक्स आणि सबम्युकोजलचं दुसरं नाव आहे मिझनस. माइंडरिकचं काम आहे मोटिलिटी, सबम्युकोजलचं काम आहे सिक्रेशन. ठीक आहे. हे थांबवते प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्या आता आन्सर्स बघून घे थांबवून. ठीक आहे. लाईकवाईड ॲस्पिरेशन निमोनिया.
माइंड टेक म्हणजे माय मुवमेंट आणि सब म्युकोजल म्हणजे सबस्टान्सेस सिक्रेशन. ठीक आहे. ओके. किती 6 पानं झाले त्याची 3 बुकमध्ये पण बघून घेऊ.